नमस्कार. विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली पुरस्कृत सेवापूर्व मार्गदर्शन केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित 3 दिवसीय व्याख्यानमालेत मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज डॉक्टर तुषाबा शिंदे इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसेस हे रेल्वे क्षेत्रातील रोजगार संधी व तयारी या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. मी या सेवापूर्व मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक माननीय प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांची ओळख करून द्यावी. प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे सर. गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा प्रमुख नात्यानं सर्वांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर तुषाबा शिंदे हे वक्ते आहेत आणि कार्यक्रमाची प्रस्तावना करत असताना विद्यार्थ्यांना मोटिवेट करावं, त्यांनी तयारी करावी, आपले करिअर विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा आणि ते करत असताना अशा तज्ञांना मार्गदर्शन मिळावं, असे तज्ञ मार्गदर्शन जे करतात त्यातून प्रेरणा प्रोत्साहन घ्यावं या हेतूनं या 3 दिवसीय व्याख्यान मालेचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि कालचं व्याख्यान पहिलं होतं, आजचं दुसरं डॉक्टर तुषाबा शिंदे सर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराच्या संधी ह्या खूप विशेष महत्वाच्या आहेत आणि आजचा तरुण त्या दृष्टीनं तयारी करण्यासाठीचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न करत असताना त्याला योग्य मार्गदर्शन मिळावं, योग्य दिशेनं त्याने जावं आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नेमक्या कोणत्या रोजगाराच्या संधी आहेत, नेमक्या कोणत्या पोस्ट असतात, त्यासाठीचं क्वालिफिकेशन काय असतं, त्यासाठीचं तयारी कशी करावी लागते, या सगळ्या गोष्टींची माहिती या संबंधित तज्ञांकडून मिळावी अशा अपेक्षा असतात. कारण त्यामुळं तज्ञ मार्गदर्शनाचा परिणाम म्हणून तो जो विद्यार्थी आहे, तो जो स्पर्धा परीक्षा तयार करणारा जो विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी योग्य दिशेनं प्रयत्न करेल आणि योग्य दिशेने प्रयत्न करत असल्यामुळं त्याची तयारी आणि ज्या दिशेनं त्याला जायचं आहे ती दिशा सापडणं आणि आपलं उद्दिष्ट साध्य करणं हे त्याला असं चित्र आपल्याला दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजचे जे वक्ते आहेत ते आजचे वक्ते हे डॉक्टर तुषाबा शिंदे. खरं म्हणजे रेल्वे क्षेत्र हे अर्थव्यवस्थेमधलं एक प्रमुख क्षेत्र आहे आणि हे प्रमुख क्षेत्र असल्यामुळं या क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची, अत्यंत अनन्यसाधारण आहे आणि यामुळं या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष महत्वाची गोष्ट अशी की क्षेत्रनिहाय रोजगार संधी आणि त्यासाठी लागणारं शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य हे त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ञांना अधिक माहित असतं, कारण त्याची तयारी केलेली असते, तसं मार्गदर्शन त्यांनी केलेलं असतं, तशा प्रकारचा अनुभव त्याने घेतलेला असतो आणि म्हणून आपण आजच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर तुषाबा शिंदे सरांना आपण निमंत्रित केलेलं आहे. खरं म्हणजे आजचा जो वक्ता आहे तो हायली क्वालिफाईड आहे. त्यांचं ग्रॅज्युएट शिक्षण हे मेडिकल मधलं आहे, MBA पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि एका नामांकित विद्यापीठामध्ये पुणे गोखले इन्स्टिट्यूट मध्ये ते PhDचं काम करतायत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत, त्यांना अनेक रिवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि अनेक पातळ्यांवरती त्यांचं अप्रिसिएशन झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवरती आजचा जो वक्ता आहे तो आजचा वक्ता खऱ्या अर्थानं रेल्वे क्षेत्रामधल्या रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत आणि त्याची तयारी आणि अनुभव कसे असू शकतात याचं एक सक्सेस स्टोरी म्हणून आम्ही तुषाबा शिंदे सरांकडे बघतो. आणि हा वक्ता मिळवून देण्यामध्ये त्यांचा जो मित्र आहे, आमचा पण मित्र आहे अश्विन कुमारचं या निमित्तानं मला विशेष उल्लेख करावा लागेल. कदाचित अश्विन कुमारमुळेच आजचे जे वक्ते आहेत डॉक्टर तुषार शिंदे हे आपल्याला मिळाले. शिंदे सर तुमचं अत्यंत मनापासून मी स्वागत करतो. सहयोगी पार्टिसिपंट स्वागत करतो, विद्यापीठाचे सगळे पदाधिकारी या प्रसंगी मी आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुषार शिंदे सरांना मी सांगतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये प्रश्न विचारावेत आणि त्याची चर्चा तुषार शिंदे सर आपलं व्याख्यान झाल्यानंतर करतील. धन्यवाद. पुन्हा त्यांना होस्ट केलं वाटतं. धन्यवाद सर.
प्रथम मी कांबळे सरांचं खूप आभार व्यक्त करतो. त्यांनी त्याच्या पद्धतीने माझं इंट्रोडक्शन दिलं. खूपच अपिलिंग आहे. पुढे जाताना मी सर्वांना सांगू इच्छितो की इव्हन माझी पार्श्वभूमी त्यांनी सांगितली असेल ॲज अन ऑफिशियल, परंतु मी तुमच्यासमोर जे बोलणार आहे ॲज अ मित्र म्हणून बोलणार आहे. मला माहिती दिल्यानंतर मला जे क्वेश्चन आन्सर आहे त्याच्यामध्ये खूप आनंद असतो. आता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुम्ही ते यू कॅन पुट अप. परशुरामला मी यांना रिक्वेस्ट करतो की नंतर तुम्ही मला ते प्रश्न तुमच्या रूपात मला सांगा, कारण टाइम खूप कमी असेल आणि तुमच्या ज्या क्वेश्चन आन्सर आहेत त्याच्यावरती मी बोलेल. मी छोटस माझं इंट्रोडक्शन छोटं ऍड करतो. मी बेइंग अ मेडिकल ऑफिसर, मी पहिल्यांदा इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे मुंबईमध्ये. नंतर मी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा असिस्टंट कमांडंट म्हणून मी सीआरपीएफ ला होतो. नंतर मी आता मी ऍज अ सिव्हिल सर्व्हिस मधनं मी IRPS मध्ये आलो. मला भारताचं राजदूत बनायचं होतं, बट बाय रँक आय गॉट IRPS सर्व्हिस. मध्ये मी GRE दिली होती. माझं जॉर्जिया टेक युनिव्हर्सिटी मध्ये PhD साठी नंबर लागला होता, परंतु सम कारणानंतर तो कॅन्सल झाला. तर आय हॅव द गुड एक्सपिरियन्स इन द GRE, हाऊ टू प्रिपेअर फॉर द फॉरेन एज्युकेशन ऑल. तुम्ही त्यावरही क्वेश्चन विचारू शकता. कमिंग ऑन द नेक्स्ट थिंग की मी आजच्या घडीला जो मला टॉपिक जो दिलेला आहे करिअर इन द रेल्वेज, त्याच्यामध्ये छोटस गोष्ट तुम्हाला इंट्रोड्यूस येईल मी. रेल्वे आणि डिफेन्स, दीज आर द व्हेरी नाईस ऑर्गनायझेशन आणि व्हेरी नाईस करिअर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. खूप सुंदर आहे. म्हणजे इव्हन यू कॅन एंटर फ्रॉम द क्लास 1 टू क्लास 4 पर्यंत तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. युअर करिअर जरी असेल तर त्यासोबत रेल्वे टेक केअर फॉर युअर फॅमिलीज ऑल्सो. आणि खूप सुंदर ऑर्गनायझेशन आहे. इव्हन दो मी म्हणेल की आज जरी मी रेल्वेमध्ये आहे, बेइंग एन IRPS ऑफिसर, आय लुक आफ्टर द HR. खूप सुंदर म्हणजे पार्ट आहे. आय एम व्हेरी हॅपी. परंतु इव्हन मी सांगेल की आज मी रेल्वेमध्ये एवढा म्हणजे ह्या पोस्टला जरी असेल तर मी म्हणेल मला हार्डली रेल्वे 5 ते 10% नॉलेज असेल रेल्वेच्या बाबतीत. कारण जे काही जेव्हा मी तुम्हाला सांगेल की काय काय ऑपॉर्च्युनिटीज कसं कसं आहे, त्यावेळेस तुम्हाला कळेल की किती अवाढव्य साम्राज्य आहे रेल्वेचं. कांबळे सरांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं की रेल्वे एक इंडियन इकॉनॉमीचा पार्ट आहे. नक्कीच. तर मी वेळ न घालता मी आय विल गिव्ह सम PPT प्रेझेंटेशन हिअर, वन स्टेप बाय स्टेप व्हेअर तुम्ही वाचू शकाल. आणि काही क्वेश्चन असतील काही तर मी ते तुम्हाला साइड बाय साइड सांगण्याचा प्रयत्न करेन. मी शेअर करतो PPT इथे. कांबळे साहेब ओके ना? गो अहेड सर. ओके, दिसतंय सर्वांना? हा, दिसतंय. गो अहेड. माझा टॉपिक जो दिलेला आहे रेल्वे रिक्रुटमेंट आहे. तर जस्ट आय एम गोइंग अहेड. इट इज अ लाईफलाईन ऑफ द इंडियन रेल्वे. स्लाइड्स थांबतात. Is it okay? Hello? It's fine. It's okay, sir. Go ahead. It's clear. Okay. I'm telling about the going ahead. Recently जी रेल्वेमध्ये एक्झाम झाली होती मागच्या वर्षी, अराउंड 58 लाख कॅन्डिडेट्स हॅज अपियर्ड फॉर द RRB एक्झाम्स, RRC एक्झाम्स हिअर. त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो. अगोदर काय व्हायचं रेल्वेमध्ये ना, ग्रुप C साठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असायचे, जे आमचे जे अधिकारी असतात ते प्रत्येक 2 वेगवेगळे एक्झाम कंडक्ट करत असतात. म्हणजे महाराष्ट्रासाठी, गुजरातसाठी. तर आता गेल्या वर्षी जी एक्झाम झाली होती ती ऑल ओव्हर इंडिया एकाच दिवशी झाली होती. कमिंग टू द नेक्स्ट, रेल्वेमध्ये ज्या रिक्रुटमेंट होतात 2 लेवलला होतात, गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड पोस्ट साठी. गॅझेटेड मध्ये ग्रुप A आणि ग्रुप B असतात. नॉर्मली ग्रुप A मध्येच इंडक्शन होतं.
ग्रुप बी मध्ये ज्या रिक्रुटमेंट होतात त्या प्रमोशन थ्रू होतात फ्रॉम ग्रुप सी. नॉन गॅझेटेड मध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी असतात. कमिंग टू द नेक्स्ट लेवल, की जे रेल्वेमध्ये जे एंट्री होते दॅट इज द ग्रुप ए, बी, सी, डी. नॉर्मली ग्रुप ए मध्ये जे सिलेक्शन होतं युपीएससी मार्फत होतं. ग्रुप सी साठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातनं होतं, जी की एक वेगळी बॉडी असते. नेक्स्ट ग्रुप डी मध्ये रेल्वे रिक्रुटमेंट सेल असतं, जी की प्रत्येक झोनचं जे हेडक्वार्टर असतं तिथे आरआरसी असतं. आरआरसी ला हेडेड असतं ते चेअरमॅन म्हणून असतात, जे नॉर्मली आयआरपीएस हेड करतात. आणि आरआरबी सुद्धा जिथं चेअरमॅन म्हणून असतात ते सुद्धा आयआरपीएस ऑफिसर हेड करतात, जे की एचआर मॅनेजर असतात. कमिंग टू द पॉइंट, ग्रुप ए मध्ये जे सर्व्हिसेस असतात अराउंड 9 सर्व्हिसेस जे ग्रुप ए मध्ये जे रिक्रुटमेंट होतात 2 लेवलवरती त्याचे रिक्रुटमेंट होतात. दॅट इज द सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन जे IAS IPS सोबत 4 सर्व्हिस असतात, ज्या इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस, इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. ह्या सर्व्हिसेस सिव्हिल सर्व्हिस मार्फत ग्रुप ए मध्ये रेल्वेमध्ये येतात. आणि दुसरी सर्व्हिस असते इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस, IES म्हणतो त्याला. त्याच्यामार्फत इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअर सर्व्हिसेस, मेकॅनिकल, SNT, ट्रॅफिक स्टोर सर्व्हिसेस, ह्या सर्व्हिस ग्रुप ए मध्ये येतात, ज्या की इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस मार्फत येतात. ग्रुप देर इज नो स्पेशल याच्यामध्ये येतात. अगोदर एक सर्व्हिस असायची इंडियन रेल्वे बोर्ड सेक्रेटरिएट सर्व्हिस म्हणून, ती आता बंद झालेली आहे. परंतु ग्रुप बी मध्ये जे काही असतं प्रमोशन थ्रू येतात ग्रुप सी मधनं. नंतर आपण जाऊया ग्रुप सी आणि डी मध्ये. ग्रुप सी आणि डी मध्ये मी जसं सांगितलं आरआरबी आणि आरआरसी मधनं रिक्रुटमेंट होते रिस्पेक्टिव्हली. कमिंग गोइंग टू द नेक्स्ट लेवल, जसं मी तुम्हाला सांगितलं की युपीएससी मध्ये जे ग्रुप ए मध्ये जे सर्व्हिस रिक्रुट होतात सिव्हिल सर्व्हिसेस मार्फत, त्या ह्या सर्व्हिसेस आहेत जसे तुम्हाला दिसत आहेत. IRTS, IRPS, अकाउंट सर्व्हिस, RPF. देन कमिंग टू द नेक्स्ट, जे नॉन टेक्निकल म्हणजे टेक्निकल सर्व्हिस आहे, जिथं इंजिनिअरिंग असतं, ज्यामध्ये टेक्निकल बॅकग्राऊंड लागतं, त्या ह्या सर्व सर्व्हिसेस तुमच्या समोर आहेत. IRAC, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्याला IRSCC म्हणतो. IRSME, मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर्व्हिस, स्टोर सर्व्हिस आणि सिग्नल इंजिनिअरिंग सर्व्हिस, जे IRSCC आहे. इथं तुम्हाला मी सांगू इच्छितो, जिथं IRS सर्व्हिस आहे, हे स्टोर्स मध्ये जे प्रोक्युरमेंट आपण करतो व्हेरियस मटेरियल, ते हे स्टोर सर्व्हिस करतात. नॉर्मली देर इज नो स्पेशल सर्व्हिसेस IRSS नावाची, परंतु जे काही कॅन्डिडेट ह्या वर्क बाकीच्या सर्व्हिस ज्या टेक्निकल सर्व्हिस असतात त्याच्यामध्ये जे सिलेक्ट होतात, परंतु मेडिकल जेव्हा एक्झामिनेशन होतं, जेव्हा ते मेडिकली डिकॅटेगराइज होतात, परंतु दे आर नॉट क्वालिफाईड टू बी ऑन द सिव्हिल और मेकॅनिकल, कारण त्यांना ट्रॅकवर काम करावं लागतं. ते कलर ब्लाइंड जे लोक असतात, जे कॅन्डिडेट असतात, त्यांना ही इंडियन रेल्वे स्टोर सर्व्हिस दिली जाते. इट इज अ व्हेरी ऑफिस जॉब असतो, पण but there is a very good kind of opportunity where you can give the most of the talent utilization for the procurement of the material at a very efficient manner. तर IRSS त्या लोकांना दिलं जातं ज्यांच्याकडे मेडिकली म्हणजे मेडिकली दे आर नॉट क्वालिफाईड टू बी अ सेफ्टी जॉब. कमिंग टू द नेक्स्ट, आय एम गिव्हिंग हिअर इन्फॉर्मेशन अबाउट द ईच, जेवढं काही इथं आपण बोलू शकतो. जसं मी बोलेल IRPS सर्व्हिस मध्ये, these are the only one service in the Indian government or state government, those who are specially trained for the HR, म्हणजे they are well qualified for the human resource management activities साठी. आणि that is the reason की IRPS service candidate are most sought for the HR related activities like Department of Personnel at the central government or any other kind of activities where they are more सॉर्ट हिअर. आता तुम्हाला एक याच्या संदर्भात मी सांगेल की आता प्राईम मिनिस्टर यांनी डिक्लेअर केलेलं आहे, प्राईम मिनिस्टर ह्युमन रिसोर्स काउन्सिल, नाऊ द HR किती महत्वाचं आहे, कारण एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज कसा वाढवता येतील, हाऊ इफिशियंटली इट शुड बी मॅनेज, हाऊ इट कॅन बी अवेलेबल ॲट अ व्हेरी इफिशियंट मॅनेज, अँड हाऊ इट कॅन बी इन्क्रीज द एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. जसं सरांनी सांगितलं होतं की ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत गव्हर्नमेंट मध्ये त्या कशा
आपल्याला माहित होतील आणि कशा वाढवता येतील. दॅट इज द मेन जॉब ऑफ द फ्युचर IRPS ऑफिसर. त्यासाठी म्हणजे दिस इज वन थिंग आय वुड लाईक टू टेल यू हिअर. कमिंग टू नेक्स्ट, इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. This is a paramilitary service, like you can say. Earlier it is called as the Railway Protection Force. Now recently it has been called as and converted as an Indian Railway Protection Force service. This is only one paramilitary service, or you can say which is recruited through the Indian Civil Service examination. This is a very good service where we can give the job opportunities in the railway here, and having the same power which is available for the police services. Now, before going ahead, I would like to give some information about the traffic service. See, all this personal RPF account and traffic service, these are all civil service jobs, because there is no requirement of any technical background and all these things. These are all included in the civil service because these are all civil servant job, because you are directly in touch with the public people. And coming to the next, Indian Railway Traffic Service is linked with the operation of the Indian Railways. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व कराल की वन डे मध्ये एका दिवशी 10,000 ट्रेन पूर्ण इंडियामध्ये वन लेवल, वन पॉइंट टू अनदर पॉइंट जातात, आणि त्याचं जे मॅनेजमेंट असतं पॉइंट टू पॉइंट, वन टू अनदर, आणि एकाच ट्रॅक वरती एवढ्या वन बाय वन ट्रेन जातात. दॅट इज बिंग लुक आफ्टर द इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस गाईज. त्याच्यानंतर इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस, यू कॅन सी की काही दिवसाच्या अगोदरपर्यंत इंडियन रेल्वेचं वेगळं बजेट असायचं. तुम्ही समजू शकता की 2 लाख करोडचं त्याचं बजेट असतं अराउंड, आणि त्याचं जे मॅनेजमेंट आहे हे अकाउंट सर्व्हिस बघतं. यू कॅन सी त्याचा आवाका किती मोठा असतो. तर दीज आर ऑल द सिव्हिल सर्व्हिसेस विच एंटर इन टू द रेल्वेज. आणि नाऊ कमिंग ऑन द नेक्स्ट इज द रेल्वे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. रेल्वे इंजिनिअरिंग मध्ये जे मी तुम्हाला सांगितलंय की इंडियन रेल्वे सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, and store. These are all services are entered through the Indian engineering services. These are all what I told you here. Normally, people who are qualified here, those who are with the mechanical, these all those who are bachelor degrees or in the different engineering areas, they are eligible to give this examination of Indian engineering services. Those who are with a high high merit, they are get qualified to be enter into the Indian railway engineering services. This is the most sort, म्हणजे जेवढे काही टॉप लेवलचे जे असतात, they give the preference for the Indian railway. Then later they go into the border railway engineering services or technical सर्व्हिसेस और बाकी जे सर्व्हिसेस असतात त्याच्यामध्ये खूप काही प्रकार आहेत जिथे ते जातात. तर मोस्टली दे गिव्ह द प्रिफरन्स फॉर द इंडियन रेल्वेज. कमिंग टू द नेक्स्ट हिअर, जसं मी बाकीचं जसं मी तुम्हाला सांगितलं की सिव्हिल सर्व्हिसेस मधून ज्या सर्व्हिसेस येतात त्याचं मी इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याच प्रकारे इंडियन रेल्वे सर्व्हिस इंजिनियर त्यांचं काय काम असतं ते इथं मी सांगतो. इंडियन रेल्वे IRAC, इंडियन रेल्वे सर्व्हिस फॉर द इंजिनियर, a very most sought kind of job is available in the Indian government. यांचं काम असतं की जे टेक्निकल आणि बाकीचे जसं आपण ट्रॅक बनवणं, व्हेरियस काइंड ऑफ तिथे ब्रिज बनवणं किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ द ऑल घरं बनवणं असेल, काही असेल, ऑफिसेस असेल, त्यांचं सर्वांचं काम हे IRAC करतं. कमिंग टू द नेक्स्ट, मी तुम्हाला इथं सांगेल की जसं बाकी इथे मी हे केलेलं नाही, जसं आता आपण बघता रेल्वेचे इंजिन बनवणं किंवा बोगी बनवणं, त्याचं जे मेंटेनन्स करणं, हे सगळं काम इंडियन रेल्वे सर्व्हिस फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतं. तुम्ही बिलीव्ह नाही करणार की जे इंजिन बनतं, इंजिन बनवल्यानंतर त्याचं दर 3 महिन्याला त्याचं मेंटेनन्स करावं लागतं, रिपेअर करावं लागतं. काही जर खराबी आली तर विदिन अ 1 डे त्याला रिपेअर करावं लागतं, आणि हे सगळं जॉब मेकॅनिकल इंजिनियर करतात. देन कमिंग टू द, तुम्ही बघत असाल की रेल्वेच्या बाजूला जे हे असतं वरची जे लाईन असतात जिथे इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते इंजिनला, त्या सगळं जो जॉब असतो त्याला TRD चा जॉब म्हणतात, ट्रॅक्शन अँड डिस्ट्रीब्युशन. हे सगळे कामं ही जी असतात ही इंडियन रेल्वे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसची असतात. सोबत तुम्ही बाजूला बघत असाल की इथे जे तुम्हाला जे सिग्नल असतात, दॅट इज द जॉब ऑफ द इंडियन रेल्वे सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर. ह्या जे काही डिफरंट सर्व्हिस आहेत त्यांचं वेगळं एक काम त्यांचं
वेगळं प्रत्येकाचा जॉब असतो आणि these are headed by their senior officer like a divisional railway manager in the division, whereas the झोन असतात, झोन पूर्ण इंडियामध्ये 16 झोन्स आहेत. त्या 16 झोनला आवाज येतोय? आवाज येतोय माझा? येतोय येतोय आवाज. गो अहेड. हा येतोय. ओके. नेक्स्ट कमिंग टू द पॉइंट हिअर, मी सिव्हिल सर्व्हिसच्या याच्यामध्ये मी जात नाही कारण देर इज अ वन लेक्चर फॉर द सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन टुमॉरो बाय द अवर ऑफिसर. तो कमिंग टू द पॉइंट की काय काय त्याचं एक्झामिनेशनचा सिलेबस असतं ते मी इथे दिलेलं, पण आय एम नॉट गोइंग इन डिटेल अबाउट इट. त्याच्यासाठी नेक्स्ट कमिंग टू द इंजिनिअरिंग सर्व्हिस साठी, दोज गाईज हु आर क्वालिफाईड टू बी एंटर इन टू द इंजिनिअरिंग सर्व्हिस, त्याचा पेपर असं डायरेक्टली देर इज अ मेन्स एक्झामिनेशन, देर इज नो such kind of preliminary examination. Directly there is a examination for the mains and going for the interview. ज्याच्यामधनं जे मेन्स मधनं क्वालिफाय होतात they go for the personality test. Coming on the now RRB RRC examination, you can see this is the very short examination and job opportunities by the candidate. तुम्ही समजू शकता मागच्या वर्षी 1 लाख जॉब साठी अराउंड 58 lakh candidates has appeared at a one day. की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसला हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे टू कॅरी आउट द एक्झामिनेशन ऑन द कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट. इट्स अ बेस्ट काइंड ऑफ थिंग. तुम्हाला बिलीव्ह नाही करणार की कॅन्डिडेटला वाटत असेल की जे लोक पायलट असतात रेल्वेमध्ये, आपण ते ट्रेन म्हणजे दे ऍज अन असिस्टंट लोको पायलट दे एंटर, बट विदिन ए 4-5 years दे अर्न इन लॅक्स. त्यांची सॅलरी 1 lakh ते 1.5 लाखापर्यंत त्यांची सॅलरी असते. कॅन यू इमॅजिन? स्टेशन मास्टर, गुड्स ड्रायव्हर, तिकीट कलेक्टर यांची सॅलरी within the 10 years of their service they earn in lakhs. So very good services are available in the railways at a group C level. Those who want to become ticket collector or station master, तुम्ही एक ऑब्झर्व करत असाल की इव्हन द डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा खासदार, आमदार किंवा मंत्री जेव्हा स्टेशनवरती येतात त्यांना डायरेक्ट जो भेटतो तो स्टेशन मास्टर असतो. People don't know about the officer, but they know about the who is the station master at the station, railway station of the district office or taluka level. So this is the kind of thing which is available, and very kind of good quality jobs are available. तर त्याच्यामध्ये मी सांगतो की असिस्टंट लोको पायलट आहे, स्टेशन मास्टर, गुड्स ड्रायव्हर, कमर्शियल क्लर्क, बाकीचे जे काय आहेत ग्रुप सी मध्ये त्याची जी एक्झाम होते त्याची आता फक्त देर इज ओनली वन कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. आणि जिथे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असते त्याला आपण पेट म्हणतो, लाईक आरपीएफ मध्ये जे एक्झाम होतात जसं सब इन्स्पेक्टर, PSI और इन्स्पेक्टर रँकला जे एक्झाम होतात त्या ठिकाणी पीईटी साठी तयारी लागते. and that is a very easily. तर जी एक्झाम होती सीबीटी कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट, दॅट इज अप टू द 90 मिनिट असते आणि पूर्ण इंडियामध्ये जी लँग्वेज मध्ये तुम्हाला देऊ शकता त्या लँग्वेज मध्ये ती एक्झाम अवेलेबल असते. आणि इट इज अप टू द 100 marks आर द एक्झाम असते. फक्त याच्यामध्ये आता तुम्ही बघितलं असेल जी युपीएससी मध्ये असो किंवा एमपीएससी मध्ये काही ज्या एक्झाम होतात तिथे जी निगेटिव्ह मार्किंग असते की लोकांनी काही जे मुलांनी एकदम काही असं काही एक्झाम एकदम मना काही न करता उत्तर देऊ नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे. सेम निगेटिव्ह मार्किंग इज अवेलेबल इन द RRB RRC देअर. व्हेरी गुड. तुम्ही एक बघाल याच्यामध्ये की मी तुम्हाला इथे मी सांगितलं आहे की इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. डायरेक्टली कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होते. तुम्ही जर क्वालिफाईड असाल, इफ यू आर टॅलेंटेड, यू कॅन क्रॅक द एक्झामिनेशन इन स्ट्रेट वे मॅनर. आणि तुमचा जो मेन्स झाला, तुमची जी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट झाली तिथे तुम्हाला मार्क भेटले, डायरेक्टली तुम्हाला कॉल येतो. देर इज अ नथिंग पॉसिबल टू डू एनी रॉंग थिंग हिअर. व्हेरी इम्पार्शियल एक्झाम सिस्टम इज कॅरीड आउट हिअर. म्हणजे तुम्ही एक मी इथं सांगू इच्छितो, तेव्हा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता की कोणाच्या मनात भरपूर हे असतं की बाई इथं काही प्रॉब्लेम असतात का. मी इथं सांगेल दिस इज अ व्हेरी इम्पार्शियल एक्झामिनेशन. आणि तुम्ही बघत असाल लोक काही फ्रॉड करण्याचा प्रयत्न करतात, ते दॅट इज अ ओनली रॉंग थिंग. की आम्हाला जसं आम्ही आता मला काही दिवसापूर्वी पेपर भेटले होते की
जो कॉल लेटर गेलेला असतो तो रॉंगली गेलेला आहे, तो फ्रॉड होता. परंतु हे जे काही बाकीचे लोक असतात ते निगेटिव्ह कामं करतात, परंतु आरआरबी आरआरसी मध्ये व्हेरी इम्पार्शियल ऍक्टिव्हिटी द्वारे हे कामं केलं. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की थोडासा चांगल्या अभ्यासाने जर एमपीएससी युपीएससी करणारा मुलगा जर आरआरबी आरआरसी देत असेल तो एकदम इझिली जाऊ शकतो. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो आपल्या मुलांना, जर तो एमपीएससी युपीएससी करत असेल आणि थोडं त्या दिशेने थोडंसं प्रिपरेशन केलं तर तो म्हणजे एकदम इझी वेने आरआरबी आणि आरआरसी एक्झाम पास होऊ शकतो. आणि दिस इज अ व्हेरी गुड काइंड ऑफ, म्हणजे तुम्ही एक करू शकता की तुमचं एक सपोर्टिंग करिअर, की नाही मी आता एमपीएससी करतो, मी आरआरबी दिली, तर त्याला तो एक प्लस पॉइंट आहे तो, की नाही मी ही एक्झाम दिलेली आहे आणि माझ्याकडे ही पोस्ट हँडमध्ये आहे. हा एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेल जी कोणी बाकीची तयारी करत असेल दे कॅन गो फॉर दिस. आरआरबी मध्ये काय काय पोस्ट असतात ते मी ते इथं, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, जिथं आणखी इथं नावं नसतील, तसं ट्रॅफिक असिस्टंट असतं किंवा अकाउंट मध्ये सुद्धा क्लर्कची असं अकाउंट असिस्टंट असतं. मिनिस्ट्री कॅटेगरीमध्ये ज्युनियर क्लर्क किंवा डायरेक्टली सिनियर क्लर्क मध्ये तुम्ही येऊ शकता. इव्हन जर कोणी इंजिनिअरिंगचे कॅन्डिडेट असतील तर दे कॅन एंटर ॲज अ सिनियर सेक्शन इंजिनियर और ज्युनियर इंजिनियर इन इलेक्ट्रिकल इंजिनियर और मेकॅनिकल इंजिनियर म्हणू शकता. व्हेरी गुड करिअर विदिन द कमिंग इन द, तुम्ही जर जेई मध्ये जर जॉईन झालात किंवा एखाद्या गुड्स गार्ड मध्ये, तुमची सॅलरी स्टार्ट फ्रॉम द 60 to 70,000 असते. आणि ज्या मेडिकल फॅसिलिटी ज्या काही तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या किंवा घर राहण्याच्या ह्या पकडून तुम्ही मोर दॅन 1 लाख रुपये यू अर्न ऍट द जॉईनिंग टाइम. म्हणजे आपण बघताना आपण मोठं, पण माझी एक सगळ्यांना म्हणणं असेल की यू शुड थिंक अबाउट द आरआरबी आरआरसी गिव्हिंग एक्झामिनेशन ऍज अ सपोर्टिंग करिअर फॉर युअर व्हाईल यू आर डुईंग द प्रिपरेशन. इट गिव्स अ बूस्ट फॉर युअर करिअर. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल की जेव्हा मी सिव्हिल सर्व्हिसचं प्रिपरेशन करत असताना मी सेंट्रल पोलीस फोर्स युपीएससी एक्झाम कंडक्ट करतो, ही परीक्षा पास झालो होतो मी सोबत. दॅट इज ऑल्सो क्लास 1, व्हेरी गुड सर्व्हिस. परंतु तो माझा जो कॉन्फिडन्स होता, इट वॉज व्हेरी हेल्पफुल फॉर माय प्रिपरेशन. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही सोबत तयारी करत असाल याची, तर डेफिनेटली गिव्ह, इट विल बूस्ट युअर कॉन्फिडन्स की येस मी जेव्हा ही एक्झाम पास करू शकतो तर मी एमपीएससी युपीएससी सुद्धा क्रॅक करू शकतो. आणि मी सगळ्यांना सांगेल एमपीएससी करत असताना सुद्धा यू ऑलवेज डेफिनेटली ट्राय फॉर द युपीएससी. युपीएससी इज अ व्हेरी गुड फॉर दिस. लोकांना वाटतं की मी एमपीएससी करतो, मी युपीएससी करू शकतो, आणि हा मनातलं पॉइंट काढून टाका. कमिंग टू द नेक्स्ट, रेल्वे रिक्रुटमेंट सेल मध्ये जे क्लास 4च्या ज्या पोस्ट असतात त्याच्यामध्ये हेल्पर, खलासी, ट्रॉलीमॅन, ट्रॅकमॅन, दीज आर द टफर जॉब, बट इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी, यू कॅन ट्राय फॉर दॅट. लोक तुम्ही बघत असाल, कमिंग टू द नेक्स्ट, की रेल्वे जी लोक येतात मोस्टली, हार्डली मी बघतो 5 ते 6% लोक मराठी असतात. मोस्ट ऑफ द जी कॅन्डिडेट असतात, जी मुलं आरआरबी आरआरसी मध्ये, दॅट इज ऑल फ्रॉम द यूपी बिहार साईडचे असतात. थोडे बहुत राजस्थानचे असतात. इट्स अ गुड, म्हणजे यू कॅन अंडरस्टँड द हाऊ मच इज द टफर देअर. जसं वाटतं लोकांना आरआरबी आरआरसी, but there is a lot of competition from the candidates from the UP, Bihar and all, and they are really doing hard. Coming to the next, मी माझ्या बाबतीत सांगताना मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, तर मी इथं काही बोलत नाही. तर कमिंग टू द, मी याच्यामध्ये मी जनरल माहिती तुम्हाला दिलेली आहे याच्यामध्ये, आणि बाकीचं लॉट ऑफ थिंग्स आर देअर, की काही क्वेश्चन आन्सर असतील तर देन आय विल गो अहेड विथ दिस. हा, आणखीन एक मी सांगू इच्छितो की रिसेंटली मी माझं पुस्तक याच्यावर लिहिलेलं आहे, हाऊ टू चूज अ सक्सेसफुल करिअर. इंटरनॅशनल करिअर लेवलला जसं इंटरनॅशनल सर्व्हिस एक्झामिनेशन असतात, जी की दे आर इंटरनॅशनल डिप्लोमॅट, हाऊ टू चूज फॉर द फॉरेन एज्युकेशन, फ्री काइंड ऑफ स्कॉलरशिप आर अवेलेबल फॉर द कॅन्डिडेट हु आर रिअली डिझर्विंग. खूप असे करिअर आहेत जे आपण करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत जे लोकांना माहिती नाहीत, तर त्याच्यावर मी इव्हन फेसबुकवरती सुद्धा मी बऱ्याच मुलांना गाईड करत असतो. इव्हन आफ्टर 12th काय करू शकता किंवा ग्रॅज्युएशन, लॉट ऑफ थिंग्स आर देअर. आय हॅव रिटन बुक ऑन दिस अँड इट इज अवेलेबल ऑन द अमेझॉन. तर बाकी अदर दॅन दिस वन, मी कमिंग टू द नेक्स्ट वन, काही बाकीच्या काही तुम्हाला अडचणी असतील, आरआरबी आरआरसी डाऊट असतील किंवा अदर दॅन द रेल्वेज, यू कॅन आस्क मी हिअर. मला खूप आवडेल बोलायला याच्यावर.
दिस इज आय कन्क्लूड नाव. आय वुड लाईक टू टेक आय विल टेक द सेशन. आणि सोबत सोबत तुम्ही लोकांना म्हणजे आपल्या मुलांना असतं की एमपीसी युपीसी तयारी करता तर बाकी काही गोष्टी आपण करू शकतो का, जीआरई करू शकतो का, तर डेफिनेटली आय विल आन्सर फॉर दॅट. आणि लक्षात घ्या यार ते एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी जाते, मुलांना माहिती नसतं, हाच प्रॉब्लेम आहे. स्ट्रॉंगली म्हणजे जेव्हा तुम्ही तयारी करता 2 वर्षाची तयारी केली तर तुम्ही कोणची ना कोणची परीक्षा पास होऊ शकता, एवढं मी स्ट्रॉंगली सांगू शकतो. तर कमिंग ऑन दिस वन आय विल एंड अप हिअर. आय कन्क्लूड माय प्रेझेंटेशन.